सर्वप्रथम सगळ्या पत्रकारांचं खूप खूप स्वागत आणि एकदा परत आपण भेटतो माझ्या नॉमिनेशनच्या विषयावरती. आता आजचं भेटणं जे आहे बेसिकली आहे ती माझ्याकडे आज माझ्या कोर्टाची ऑर्डर आलेली आहे, म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला बोलून घेतलं आहे आणि तुमच्या कानावरतून आणि तुमच्या माध्यमातून ही गोष्ट सगळ्या समाजामध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये गेली पाहिजे की इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये कसा काय घोळ चालतो ते. मी खरं म्हणजे तुमच्यामार्फत तुमच्या आज माध्यमातून इलेक्शन कमिशनचा जाहीर निषेध करत आहे आणि त्याचं कारण असं आहे की बेसिकली तुम्ही बघाल तर 173 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी स्वतः आशिष गडकरी मी आमदारकीसाठी फॉर्म भरला होता आणि 28 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 29 तारखेला त्या दिवशी रात्री मला जेव्हा मी गेलो तिकडे मी प्रक्रिया मागच्या वेळेला सांगितलं मला कसं काय सिस्टम त्यांनी केली. मला बोलवलं, मला बसवला, 8 लोकांनी आधी स्क्रुटनी केली माझ्या फॉर्मची, नंतर मला आरोकडे पाठवला आणि आरोकडे पाठवल्यानंतर मग मला त्यांनी 10 मिनिटात सांगितलं की तुम्ही बाहेर बसा, आमची टीम स्क्रुटनी करेल फॉर्मची आणि तुम्हाला कळवेल. या गोष्टी झाल्या. नंतर त्यांची एक व्यक्ती आली बाहेर एवढी मोठी पुस्तकं घेऊन, त्या पुस्तकामध्ये नामावली नियमावली होती सगळ्या गोष्टी, तर एक पेपर टाकला होता आतमध्ये आणि मला माझी रिसिप्ट 10,000ची. त्याच्यात ह्याचं कळतं एक कॉमन माणसाला, एक साधा सिंपल माणसाला असं कळतं की आपला फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे. कारण ती व्यक्ती कोणीही, आता तुम्ही सांगा इलेक्शन कमिशनची माणसांचं काम असं असतं की प्रत्येक वेळेला माणसांना तुम्ही प्रॉपरली गाईड केलं पाहिजे. ते गाईड न करता तुम्ही त्याला अंधारात ठेवून तर सांगा तुम्ही बाहेर बसा, आम्ही तुम्हाला पाठवतो आणि डॉक्युमेंट्स काही तुम्ही रायटिंगमध्ये जर दिले असतात तुम्ही वर्बली सांगितलं पाहतात किंवा नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही फोन करायला पाहतात की तुम्ही आले नाही, तुम्हाला टाईम दिला गेलेला आहे, तुम्ही तुमचा मेल आय डी घेतलात, तुम्ही फोन नंबर घेतलात तुम्ही. आणि मेन म्हणजे ही प्रकाश चव्हाण नावाचे आरोग्य आहेत, त्यांनी स्पष्ट येऊन सांगितलं सगळ्या लोकांना आमच्यासमोर की जर तुम्ही पक्षातले असता कुठल्या तर सगळ्या पक्षांना आम्ही फोन केला होता की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही देऊन आणू शकता आणि देऊ शकता. हे कधी 30 तारखेला जेव्हा तुम्ही स्क्रुटनी करत होते, म्हणजे 29 तारखेला मला बोलवल्यानंतर 30 तारखेचा दिवस आणखी तुमच्याकडे होता स्क्रुटनी करण्यासाठी आणि डॉक्युमेंटेशन मागण्यासाठी आणि तुम्ही ते सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलं होतं की जर मी पक्षाच्या थ्रू फॉर्म भरला असता कुठच्या तर तुम्ही माझा फॉर्म तो रेक्टिफिकेशनसाठी घेतला असता, डॉक्युमेंटेशन एक्स्ट्रा माझ्याकडे मागवले असतात. पण मी एक इंडिव्हिज्युअल असल्यामुळे, इंडिपेंडेंट असल्यामुळे ही अशी मला वागणूक दिली गेली तिकडे, जी मी निषेध करतो. मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की तू एक कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊन आणि आर्टिकल 226 जो एक मानवीचा हक्क आहे माझा तुझाचा एक, मी एक सिटिझन असल्यामुळे मी भारताच्या संविधानामध्ये जो हक्क मला दिलेला आहे त्या बजावण्यासाठी मी जो हक्क मागू शकतो त्याचा तुम्ही कुठेतरी आज माझ्याकडनं तो हिरा पण घेतलेला आहे आणि माझ्याकडे हिरवला आहे तो हक्क असा किती लोकांचा हिरवला तुम्ही आहे ह्या पण गोष्टीवरती आपल्याला दाद दिली पाहिजे आणि बघितलं पाहिजे की अशा कुठच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक माणसाला या इलेक्शन कमिशनच्या लोकांनी असं इंडिपेंडेंट लोकांना की आणखी कुठच्या लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलेलं आहे. ते तुम्ही, मला वाटतं की जी व्यक्ती आज 10 वर्ष काम करते आहे, जी व्यक्ती आज सर्वस्व द्यायला तयार आहे लोकांसाठी, त्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने जर बाहेर काढताय तर मला वाटतं तुम्ही कुठेतरी माणसाचा हक्कभंग करताय आणि चांगल्या लोकांना पॉलिटिक्समध्ये येण्यापासून तुम्ही रोखताय. ही प्रक्रिया जी आहे ही भयंकर डेंजरस आहे आणि या प्रक्रियेला कुठेतरी आळा घातला पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी एक इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, मला वाटतं आहे की त्यांनी परत एकदा स्टडी केला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही लोकांचे हक्क गमावून पक्षाला बेनिफिट करून अशा गोष्टी करू नका. मग तुम्ही, याचा अर्थ आहे की तुम्ही संविधानाच्या अगेन्स्ट तुम्ही चाललात आणि ही संविधानाच्या अगेन्स्टची गोष्ट असेल तर मला वाटतं आहे की इमिडिएटली स्टॉप केली पाहिजे. आज हे मी बोलत नाही आहे, मी जेव्हा रिट पिटिशन टाकली आहे कोर्टामध्ये तेव्हा खंडपीठाने हा दिलेला आहे तो अहवाल दिला होता, पिटिशनचा त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये पॉईंट नंबर 5 त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो पाहिजे मी. अकॉर्डिंग टू द पिटिशन, इफ 2 व्ह्यूज आर पॉसिबल, अ लिबरल व्ह्यू शुड बी टेकन and the petitioner ought to have been allowed to rectify his defects. म्हणजे याचा अर्थ माझा फॉर्मचे काय डिफेक्ट्स असतील तर तुम्ही त्यावेळेला 30 तारखेला माझ्याकडनं करून घेतले पाहिजे होतात. सेकंडली, कॉन्सिक्युटिव्हली द petitioner's case is that the returning officer had arbitrarily rejected the nomination and this court, in exercise of its jurisdiction under Article 226, ought to interfere and permit the petitioner's name to be included in the ballot paper since there is significant time before the actual conduct of the election scheduled for November 20, 2024. तुम्ही हे लोक सगळं झूम करून चेक करू शकता. दिस इज पॉईंट नंबर 5. इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट हायकोर्टाने ज्या जजनी खंडपीठाने ऑर्डर दिलेली आहे
त्यात तरी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की दिस इज कम्प्लिटली अँड डेफिनेटली द मिस्टेक ऑफ द RO विच शुड बी रेक्टिफाईड अँड द पेटिशनर शुड बी गिवन चान्स टू नॉमिनेट हिज नेम. त्यानंतर या लोकांचे अटॉर्नी जनरल जे काउन्सिल होते त्यांना बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर त्या अटॉर्नी जनरलनी जे होते त्या काउन्सिलने असं फाईट केलं की 2006मध्ये अशी कुठलीतरी एक आहे केस निघाली होती, त्यात सुप्रीम कोर्टाला हायकोर्टला इलेक्शन डिले करण्याची प्रोसेसमध्ये पडलं नाही पाहिजे असं. पण ही इलेक्शन डिले करायची प्रोसेस नव्हतीच. त्यांनी आज फाईट केलेलं आहे. ते बोलले सर तुम्ही आज जरा परमिशन द्याल तर आजूबाजू इडिक्वेट सिग्निफिकंट टाईम थांबलेला आहे, 14-15 दिवस पेंडिंग होते. पण तरी त्यांच्या काउन्सिलनी असं कन्व्हिन्स केलं जजना की आता बॅलेट पेपर चेंज करू शकत नाही आम्ही. बॅलेट पेपर्स ऑलरेडी आलेले आहेत, आपला बॅलेट बॉक्स ऑलरेडी आलेले आहेत. बॅलेट बॉक्समध्ये आता त्यांचं नाव टाकायचं असेल तर आपल्याला परत इंजिनियरला बोलावं लागेल, परत ते मशीन्स परत जातील आणि त्या मशीनवरती सॉफ्टवेअर टाकायला लागेल आणि ॲड करायला लागेल. दिस विल टेक यूज टाईम, लॉंग टाईम, अशा सगळ्या गोष्टी सांगत ते इंटरफिअर करत तरी शेवटी हे हा माझ्या ऑर्डरवरती सांगितलं सध्या कंटेन्शन्स ओपन आहेत, पेटिशनर्स कॅन गो टू द हायकोर्ट टू फाईट. पण सध्या इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की कमी टाईम असल्यामुळे मी गडकरींना याच्यावरती माझ्या पेटिशनरला चान्स देऊ शकत नाही ते. पण खंडपीठाने क्लिअर ऑर्डर दिली होती की ROची चुकी आहे आणि माझं नाव ॲड करा. तर मला हे सांगतोय, मला तुम्हाला हे सांगायचं तुमच्या माध्यमातून की जर अशा गोष्टी होतात, तुमचा हक्क तुम्ही घेताय तर त्याचा कोण आज मला भरपाई देणार आहे. मी 10 वर्ष जी आज लोकांची सेवा केली होती, मी भरपाई मागत नाही लागत त्यामध्ये का मला असं नाही. पण मला आज आयुष्यातला कितीतरी वेळ जो लोकांमध्ये द्यायचा होता आणि मला आज पोझिशन जी पाहिजे होती इलेक्शनमध्ये लढून, मला तो हक्क मला पाहिजे होता, तो फक्त लोकांसाठी पाहिजे होता. तो मला पर्सनल काही गोष्टी नव्हत्या. मला लोकांच्या SRAसाठी चेंबूरला एक आज काळाची गरज होती. 20-20 वर्ष लोक राहतात झोपडपट्टीमध्ये बिचारे, त्यांची कंडिशन बघा. आज प्रदूषण भयंकर हाय रेसवर प्रदूषण आपल्याकडे आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आज कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्रदूषण करत आहेत. त्या गोष्टीवरती मला काहीतरी करायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आज महिलांचं सक्षमीकरण, आज तुम्ही बघा महिलांची काय कंडिशन आहे आणि प्रत्येक महिलांना तुम्ही काही देऊ इच्छिता, चांगली गोष्ट आहे. पण त्याला स्वावलंबी जोपर्यंत करणार नाही आपण त्या गोष्टीचं मला वर्किंग करायचं होतं, ते पण मला करायला मिळत नाही आहे. तुम्ही बघा रस्ते आपले खड्डे तर इतके ॲक्सिडेंट होतात प्रत्येक वेळेला आणि काय करणार त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही काम बरोबर करत नाही आहात. ते काम बरोबर करतात कारण त्याचं कारण तुम्ही शोधा. कॉन्ट्रॅक्टर्स कुठे चाललेत, कॉन्ट्रॅक्टर्सचे पैसे कुठे चाललेत, ते कामं कोण घेते, कॉन्ट्रॅक्टचे पैसे कोण खाते, या सगळ्या गोष्टी जर आपण निवडून द्यायचा प्रयत्न करतो, शोधून द्यायचा प्रयत्न करतोय तर अशा व्यक्तीला तुम्ही रोग घालताय राजकारणामध्ये येण्यामधून. अशा व्यक्ती तुम्ही स्टडी करता की जर आल्यानंतर आपला पॉसिबल डॅमेज करू शकतो, त्या व्यक्तीला तुम्ही लांब ठेवताय. ही प्रक्रिया भयंकर डेंजरस आहे आणि भयंकर घातक आहे. मला प्रत्येक जे वोटर्स आहेत त्यांना एक तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्लीज अशा ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्याला फाईट केलं पाहिजे. आणि मी फायटर आहे, मी फाईट करतो आहे. नाहीतर लोकांना वाटलं असेल तर ठीक आहे जाऊन दे, या वेळेला नेक्स्ट टाईम लढतो म्हणून. पण नाही, यावेळेला माझा हक्क जो हिरावलेला आहे त्या हक्कासाठी भांडतो आहे मी. आणि त्या हक्काच्या मागे खूप गोष्टी आहेत त्या आपल्या कळल्या पाहिजेत. ही जी सिस्टम झालेली तयार, ज्या लोकांनी स्पेसिफिक लोक जे आहेत ते 10-10 वर्ष लांब असूनसुद्धा इलेक्शन कमिशन इलेक्शनच्या वेळेला बरोबर आतमध्ये येतात आणि त्या यंत्रणेत घुसतात आणि लोकांना दिशाभूल करतात. तुम्हाला प्रत्येक वेळेला काय बोललं जातं की आज हा टॉपिक तो टॉपिक, पण आपली जी मूलभूत गरजा आहेत, आपल्या मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत कधी पोचून द्यायचं नाही हे यांचा प्लॅन असतो. आणि म्हणून मी इंडिव्हिज्युअली का होईना मी फॉर्म भरला होता, कारण मला लोकांची सेवा करायची होती आणि ती मी पुढे करणारच आहे कुठच्या परिस्थितीमध्ये. आणि जे आज मुद्दे मांडलेले आहेत बाकीचे, आज CSR ॲक्टिव्हिटी मोठ्या मोठ्या कंपन्या चेंबूरला आहेत, त्या CSR ॲक्टिव्हिटीचे पैसे जातात कुठे, कोण देणार त्याचं ऑडिटिंग करणार आहे, हू इज अन्सरेबल फॉर ऑल दिस थिंग्स, कोणाला माहीत नाही आहे. इलेक्शन झालं की सगळे लोक विसरतात. कारण काय होतं, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये नंतर मी बिझी होतो, परत 5 वर्षांनी इलेक्शन येतं. पण आज हे जे पैसे वाटत आहेत, पैशा गोष्टी येतात, हे सगळे पैसे कोट्यावधी रुपये आले कुठून? हे तुमचे माझे टॅक्सचे पैसे आहेत. वेन वी आर पेइंग टॅक्सेस, दिस पीपल आर युझिंग दिस फॉर ऑल दिस थिंग्स. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढता, वेगवेगळ्या युनिट्स काढता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी काढता, त्या ॲक्टिव्हिटी लोकांच्या बेनिफिटसाठी निघायला पाहिजेत. लोकांना अननेसेसरी फायदा होऊन काय अर्थ नाही त्याचा. आज तुम्ही जास्त योगदान काढतायत, जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली होती ती आयुष्याची हेल्थ मेडिकल जी योजना होती ती भयंकर सुंदर आहे. अशा योजना काढल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर आज महापालिकेने सुद्धा 1-1 लाख कोटी रुपये तुम्ही बोलता आमच्याकडे FD पडलेलं आहे. मग तुम्ही चेंबूरला असून द्या की बाकी एरियामध्ये हॉस्पिटल का बांधत नाही आहात? आज तुम्ही आज कोटीच्या कोटी रुपये ठेवलेत. एक माणसाचा जर तुम्ही फायदा त्या पैशाचा नसेल तर तुमच्या बँकेत FD असून फायदा तरी काय त्याचा? एक ते शताब्दी हॉस्पिटल पडले आपल्याकडे आणि दुसरं पडलं आपल्याकडे राजावाडी आणि दुसरं लांबचं ते साई हॉस्पिटल. याच्या व्यतिरिक्त एक साधारण गरीब माणसाला आज ॲडमिट करायचं म्हटलं का कुठे समजा बॉम्बला जावला, सिलेंडर ब्लास्ट झाला
किंवा आणखी कुठं तरी माणसात कुठे इन्सिडेंट झाला जे की माणूस जळून भरतायत, आज 7 माणसं सिद्धार्थ कॉलेज मेली, त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली आहे? प्रत्येक पार्टीची लोकं आली, दिलगिरी व्यक्त केली आणि निघून गेले. काही वेळ कोणी केलं नाही आहे. तर आपल्या फाउंडेशन झिब्रो फाउंडेशन त्याला फायर एक्स्टिंग्विशर्स दिले. मी सांगत नाही की ते मोठी गोष्ट केलेली आहे, पण तुम्हाला जोपर्यंत सॉल्युशन देणार ना तुम्ही कुठच्या गोष्टीला, तोपर्यंत आपण कसं काय लोकांना सांगू शकतो की तुम्ही आम्हाला वोट करा किंवा आमच्याबरोबर या? लोकांच्या मूलभूत गरजा तुम्ही देत नाही त्यांना अजूनपर्यंत. लोकांच्या बेसिक गोष्टी तुम्ही पूर्ण, शाळा कितीतरी म्युन्सिपल शाळा बंद पडलेल्या आहेत. आज मराठी शाळेमध्ये जायचं आहे, कुठे जायचं तर मराठी शाळाच तर उरलेली. अरे तुम्ही मातृभाषेला आज एवढा मोठा दर्जा दिलेला आहे आपल्याकडे, आणि आज त्या मातृभाषेचा दर्जा दिल्यानंतर काय तर मराठी शाळा चालत नाही आहेत. तुम्ही मराठी शाळा प्रत्येक वेळा इंग्लिश शाळेत चालत आहे. एक मिडल क्लास फॅमिली जी असते, आज त्याच्या फीस तुम्ही बघितली कधी की फी किती वाढलेली त्यांची ती? अरे लाखो रुपये फी झालेली आहे. अरे माणूस फी भरणार तरी कुठून बिचारा? तुम्ही या बेसिक गोष्टीचा विचार केला. तुम्ही इलेक्शनच्या वेळेला येता आणि मोठे मोठे पिक्चर दाखवते ना की हे झालं आहे, ते करू, आम्ही अशा करू, मॅनिफेस्टो मोठे मोठे तयार करता, पण त्यांच्या बेसिक गरजा, बेसिक गोष्टी, त्यांच्या बेसिक ज्या आज घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी जरी तुम्ही कधीतरी जवळ जाऊन त्यांना बघितलं आहे की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे सॉल्व्ह कोण करणार ते? या गोष्टीवरती कोणाचं काही उत्तर नाही आहे. म्हणून फक्त मला लढायचं होतं की हा बेसिक गोष्टी, चेंबूर हा आता हब झालेला आहे. तुम्ही बघा नशाबंदी होते, नशा किती होता इकडे, नशाबंदीचं केंद्र निघायला पाहिजे. कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, कितीतरी अशा गोष्टी होतात आपण विचार करू शकत नाही आहेत की एक माणसाला आयुष्यामध्ये पुढे जायच्या आधी माणूस मागे चाललेला आहे. एक एंटरप्रेन्योर तयार करायचा असेल, बिझनेसमॅन तयार करायचा असेल तरी त्याला भाव नाही आहे. अरे आज आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवढा मोठा पडलेला आहे, मग बिझनेसमॅन तयार करायला प्रॉब्लेम काय? तुम्ही त्याला प्रशिक्षण द्या. प्रत्येक माणसाने दुकान उघडलं पाहिजे तिकडे, का लाखो रुपये देऊन तिकडे तुम्ही ऑनलाईन गोष्टी विकू शकता, त्या तुम्ही देऊ शकता. त्याचं ट्रेनिंग कितीतरी पॅशन इन्स्टिट्यूट काढू शकतो आपण. पण या गोष्टीला कुठेही वाव नाही आहे. आणि त्या गोष्टी ज्या मला करायच्या होत्या ॲक्च्युली त्याला कुठेच वाव मिळतं का? आमच्यासारख्या लोकांना इंडिपेंडंट फॉर्म भरल्यावरती अशा यंत्रणे थ्रू जायला लागतं जिकडे आम्हाला दुनियाभरचे कायदा सुव्यवस्था सांभाळावं लागतं. तरी पण तुम्ही आम्हाला चान्स न देता त्यांच्या सगळ्या लोकांना चान्स देता आणि आम्हाला लांब ठेवता का? काय येतच आहे तुम्ही आता आमचा हक्कभंग काय करून तुम्हाला मिळणार आहे? हे इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट भयंकर मोठी केस आहे. मला वाटतं मी सुप्रीम कोर्टातसुद्धा जाणार याच्यावरती आणि मला फाइंड आउट करायचं आहे की याच्या मागे कोण आहे, काय सिस्टम चालते अशी की त्याच लोकांना परत तुम्ही चान्स देताय आणि नवीन लोकांना तुम्ही पॉलिटिक्समध्ये येण्यापासून का रोखताय? साहेब, मुख्य जो निवडणूक अधिकारी आहे त्यांना काय मागणी करणार आहे की इलेक्शन पुढे ढकला? माझ्या वेळेला मुख्य निवडणूक अधिकारी जे मला वाटतं हिरालालजी होते, ते IAS ऑफिसर आहे साहेब स्वतः. ते स्वतः मला भेटले. ते बोले बेटा कुछ टेंशन मत लो, इतना कोई बड़ी बात नहीं है, अगले 5 साल के लिए तयार हो जाइए. अगले 5 साल साहेब बोलायला खूप सोपं आहे, अगले 5 साल, अगले 5 साल. आणि 5 साल करता करता तुम्ही काय आम्हाला देताय? मुंबईमध्ये आपल्या चेंबूरमध्ये कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तीच माणसं, तेच कामं, रखडलेली गोष्टी, राहायला जागा ना लोकांना, कसं तरी माणसं राहत आहेत जनावरांसारखी. अशी त्यांची हेळसांड करून तुम्हाला काय सिद्ध करायचं मला कळत नाही आहे. आणि तुम्ही बोलता आमचा पक्ष वाढतोय, आम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत. अरे कुठच्या गोष्टी केल्या आहेत? जरा जाऊन बघा झोपडपट्टीमध्ये कशी राहत आहेत. त्यांच्यापेक्षा ते जनावरं बिचारे कुत्रं स्टे डॉग्स असे असतात जनावरांसारखी, तशी परिस्थिती माणसाची तुम्ही केलेली आहे ॲक्च्युली. कोण बोलायला तयार नाही आहे. अशी जी जनता आता उत्तर देईल का यावेळेला? तरी जनता उत्तर देणार, पण जनतेचं परत काय होतं आता मी आता ऐकलं लोक, तुम्ही बघा ना कितीतरी मीडिया तुम्हाला कळतं आहे, इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट जाऊन सुद्धा लोक काय काय वाटप करतायत, लोक पैसे वाटतायत, लोक गोष्टी करतायत. बिचारा गरीब माणसाला काय झालं आता, कसं काय तर 500-1000 रुपयासाठी ते जातच विकले. एक जुना व्हिडिओ मला मिळाला की ते एक माणसाने मस्त दिलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपला संविधानिक हक्क दिलेला आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपला दिला, त्या हक्क का दिला होता? कारण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना इक्वल राईट्स देण्यासाठी. मग तो ब्राह्मण असू दे, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, का आणखी बौद्ध असू दे, किंवा कोणत्या जाती असू दे, जात ही सेकंडरी आहे. एक माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिला हक्क तो दिलेला आहे. तो हक्क वाजवण्यासाठी इलेक्शन ठेवलं होतं. पण काय होतं आहे, हे इलेक्शन कमिशन देतात, प्रत्येक वेळा तुम्हाला 500, 1000, 2000 नोटा देतात, पैसे वाटतात आणि तुमचा हक्क तुम्हाला एक वेगळ्याच माणसाला वोटिंग करायला प्रवृत्त करतात. काय आवाहन करणार आहे? आपकी ये जो लड़ाई थी ये बहुत ऐतिहासिक लड़ाई है, मैसेज बहुत लोगों में गया. क्या कोई जो और अपक्ष के लोग हैं जो इस तरह आपके तरह शिकार हुए, क्या उन्होंने संपर्क किया? 10 टोटल 17 लोग ने जो फॉर्म भरा था चेंबूर कॉन्स्टिट्यूंसी के अंदर, उसमें 11 लोग का फॉर्म रिजेक्ट किया गया है. सब इंडिपेंडेंट इंडिविजुअल थे. जो इंडिविजुअल लोग थे जिससे इंडिपेंडेंट लड़ाई करने की कोशिश की थी, सबका फॉर्म खारिज कर दिया गया है. अभी इसके पीछे क्या है, व्हाट इज द सिस्टम, हु इज़ बिहाइंड दिस, आई डोंट नो. बट ये हक मारने का जो काम किया गया है,
इलेक्शन ऑफिसर के पास से, इसका मैं निषेध करता हूं। और मैं आपको बोलता हूं कि इसकी जांच होनी चाहिए। और मेरे पास में तो रिपोर्ट भी पड़ा है यहाँ पे हाई कोर्ट का, जो मेरे साथ में लगा, मेरे लिए लगा गया है। मैं इस पर जीता हूँ, मैं तो बोलता हूँ। जब तुमने बोल दिया कि टाइम नहीं है, और दैट पॉइंट अगर तुम मुझे बोल रहे नकार रहे हो, इसका मतलब मेरी जीत पक्की थी। मैं आज नॉमिनेशन मेरा जो गलत तरह से खारिज किया गया है, इसका मतलब मेरा फॉर्म इससे एक्सेप्ट किया जाना चाहिए था। इस लड़ाई को कैसे आगे ले जाएंगे? इस लड़ाई को आगे लड़ेंगे हम लोग, सब लोग। इसको सुप्रीम कोर्ट में लेके जाऊंगा मैं, और जो आरोप है और इलेक्शन कमीशन है उसके अगेंस्ट डेफिनेटली मैं वापस एक बार कोर्ट पे जाऊंगा। सर, चेंबूर की जनता से किस तरह का आह्वान करना चाहेंगे? भी चेंबूरच्या जनतेला आणि चेंबूर की जनता को यही बोलना चाहूँगा कि प्लीज़ आपको एक हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि किसी भी गलत आदमी को चेंबूर में आने मत दीजिए। अगर कोई आपको पैसे बांट रहा है, क्या कर रहा है, तो ऐसे लोगों को एंटरटेन मत कीजिए। जो आदमी सच में चेंबूर के लिए कुछ करना चाहता है, जिसने कुछ किया है, ऐसे लोगों को आगे आने दीजिए, ऐसे आगे लोगों को प्रोत्साहन दीजिए, ताकि आगे के इलेक्शन जो आने वाले हैं इसमें एटलीस्ट लोग जागरूक होने चाहिए। और क्या हो रहा है देखो, धर्म के नाम पे जो हमें ये बांटा जाता है, ऐसे होने दीजिए मत। धर्म के नाम पे लोग क्या करते हैं, गलत गलत आदमियों को लेके आते हैं। और हमें क्या करता है, हमेशा हमें शपथ दी जाती है धर्म की, लेकिन धर्म के साथ साथ उनको बोलो कि धर्म ठीक है मानेंगे, लेकिन साथ में अगर डेवलपमेंट नहीं होगा ना तो वोट नहीं मिलेगा। वोट डेवलपमेंट को होना चाहिए। वोट चेंबूर में जो डेवलपमेंट होगी उसको, उस आदमी को, उस सत्ता को, उस पक्ष को, उस आदमी को आपको वोट देना है। ऐसे नहीं कि बाबा धर्म को लेके आगे जाने वाले या पैसे बांटने वाले जो आगे लोग हैं, इनको कदापि खड़ा मत कीजिए। ऑलवेज मैं तो सबको मतलब मेरे आपके माध्यम से सबको एक बोलना चाहता हूँ कि ऐसे मार्केट में बहुत लोग हैं जो आपके पास आएंगे, पैसे लेके आएंगे, प्लीज़ इसका शिकार मत होजिए। छोटा सवाल है कि चुनाव तो बिल्कुल परफेक्ट सवाल पूछा आपने, बहुत बढ़िया सवाल आपका है। और इसका जवाब तो मुझे लग रहा है कि जैसे बोला गया था, जो संवैधानिक हक जो है ये जो मारा गया है, तो मुझे लगता है संविधान धोखे में ही है। फिर तो कैसे चलेगा? वही तो बहुत बात आपको आपके माध्यम से मुझे लोगों तक यही बात पहुंचानी है कि 287 लोगों का फॉर्म पूरे महाराष्ट्र में रिजेक्ट कर दिया है, डिस्क्वालिफिकेशन कर दिया है, छोटी छोटी चीज़ों के लिए। शपथ नहीं लिए, अनुमोदक नहीं भरे करके। तो तुम्हारी टीम यहाँ पे 10-10 लोगों की टीम जो बैठती है स्क्रूटिनी के लिए, वो क्या करती फिर? तो उनका काम क्या है? जब आपको बोला गया है कि इनको ही लड़ना है, इनको लड़ना नहीं है करके है, देन यू आर फॉलोइंग समबडी इज सिस्टम। तो आप सिस्टम में आ गए, मतलब इलेक्शन कमीशन भी बिक चुकी है क्या? मुझे अगर आपसे सवाल पूछेगा तो क्या गलत पूछूंगा मैं कि इलेक्शन कमीशन भी बिक चुकी है करके? मुझे मला वाटतं की इलेक्शन कमिशन एक्झिस्टिंग आहे का कोणतं वेगळं इलेक्शन कमिशन चालवत आहे, असं मला डाऊट आता। तुम्हाला जी माणसं पाहिजे त्यालाच तुम्ही फक्त क्वालिफाय करताय। तुम्हाला जी माणसांना थ्रेट आहे, ज्या माणसांकडे तुम्हाला भीती आहे, त्याला तुम्ही बाहेर काढताय आणि कारण न देता। आज कोर्टातून मला ऑर्डर आली आहे ना, कोर्टातून तिला सांगितलं, डायरेक्शन केलेलं आहे की त्यांचं तो बॅलेट पेपरमध्ये नाव ॲड करा म्हणून। तुम्ही असं कसं तुम्ही त्याला काढलं नाव? 30 तारखेला स्क्रूटिनी डे होता, मग तुमचा फॉर्म तुम्ही का घेतला नाहीत? म्हणजे याचा अर्थ कोर्टाने डिसिजन दिलं आहे, तुम्ही काहीतरी भांडून प्रेशर देऊन नंतर कोर्टाकडे जाऊन सांगितलं माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याच्या आधारे तुम्ही समजा कारणं घेताय आणि मला लांब ठेवताय, म्हणजे याचा अर्थ मग तो हक्कच मारताय माणसांना तुम्ही। मग तुम्ही ऑलरेडी सेट आहात, तुम्ही कुठेतरी काहीतरी सिस्टम ऑलरेडी सेट करून आणलेली आहेत। सामान्य माणसं तुम्ही पुढे येऊन देताना तुम्ही विचार केलेला आहेत। अशी जी आता पुढचा लढा कसा राहणार आहे तुमचा? फाईट तर डेफिनेटली मी करणारच आहे, आणि मी तुमच्या मार्फत जनतेला सुद्धा आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा माझ्या फाईटमध्ये सहभागी व्हावं। का अशा ज्या गोष्टी आहेत, चांगल्या माणसांना तुम्ही इलेक्शनपासून लांब ठेवताय, चांगल्या माणसांना लोकांची सेवा करण्यापासून, त्याचं कामं करण्यापासून तुम्ही लांब ठेवताय, ही सिस्टम कुठेतरी बंद केली पाहिजे। अशा लोकांना कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे। देखो मैंने हमेशा बोला, जो बंदा चेंबूर के लिए काम कर रहा है, मैं हमेशा चेंबूर की बात करता हूँ, बिकॉज मैं पला बड़ा हूँ, मैं भूमिपुत्र हूँ चेंबूर का, तो मैं चेंबूर की बात करूँगा। और चेंबूर के लोगों का जो बंदा सही रहता है, मेरा तो सीधा समर्थन यही रहेगा कि फिलहाल इस इलेक्शन से एक स्टेप पीछे हट जाए, जिसको जो करना है करने दीजिए। बिकॉज अगर सही लोगों को तुमने बाहर निकाला है तो मैं किसी का कैसे गारंटी ले सकता हूँ कि जो मेरे बारे में आके जो मुझे कर रहा चेंबूर के लिए था, जो मेरा प्लान था, जो लोगों को मैंने कमिटमेंट की थी, जो लोगों को मैंने ज़बान देती मेरे कि मेरे आने के बाद मैं ये करूँगा वो करूँगा और चेंबूर को एक अलग मुकाम पे लेके जाऊँगा, मुझे क्या गारंटी है कि जो बंदे आज खड़े हैं वो काम करेंगे नहीं करेंगे? तो मेरा समर्थन तो किसी को नहीं है, मेरा समर्थन सिर्फ डेवलपमेंट के लिए है। जो बंदा डेवलपमेंट करेगा उसके साथ में रहूँगा मैं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।